नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज आपण एक मोठे अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप आजपासून सुरू झालेले आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयात पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि पीक विमा हा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे व अजून सुरूच आहे। या स्थितीत पीक विम्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल। संबंधित कंपनीला पीक विम्याची भरपाई द्यावीच लागेल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पीक विमा कंपनीला सुनावले आहे। अनेक शेतकऱ्यांचे हातात आलेले सोयाबीन पाण्यात बुडाले आहे। या शेतकऱ्यांच्या सोबत राज्य सरकारने खंबीरपणे उभे आहे। अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची दखल घेऊन तातडीने NDRFच्या निकषाप्रमाणे अतिवृष्टी अनुदान देण्यात येणार आहे। यासोबत पीक विमा कंपनीला सुद्धा तातडीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे नमूद केले आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव म्हणाले, शेतकऱ्यांनी ज्यावेळी पिकाचे नुकसान होईल त्यावेळी लगेच तातडीने ऑनलाईन पद्धतीने पीक विमा कंपनीला पूर्वसूचना द्यावी, असे नमूद केले आहे। तालुका कृषी अधिकारी म्हणाले की सन 2020-21 पासून 2023 पर्यंत तालुक्यातील 50,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीत जवळपास 150 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदानही शासन देणार असून त्यासाठी तालुक्यातील जवळपास 51,000 शेतकऱ्यांना 78 कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे सादर केली आहे। सततच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे 72 तासात पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून विम्याचा लाभ घेता येईल। पूर्वसूचना देताना शेतकऱ्यांनी अचूक माहिती देणे गरजेचे आहे। क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा कृषी रक्षक हेल्पलाईन नंबरवरती फोन करून माहिती देता येईल। हेल्पलाईन नंबर 14447। शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या शिंदे व फडणवीस यांनी लोहारा शिवारात जाऊन बांधावरती शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे। तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी दोघांना सांगितले आहे। त्यावर तातडीने नुकसान भरपाईबाबत दोघांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे। मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले आहे। सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे। यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांशी दिला आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। नुकसान झालेल्या पिकांचे लवकरच पंचनामे होऊन शेतकऱ्यांना जी मदत येईल ती त्यांच्या DBT खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।